मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्याच्या राजकीय घडामोडी आपण सातत्याने दाखवत असतो, परंतु खऱ्या अर्थानं बघितलं तर सांगोला तालुका हा कृषीच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अव्वल असणार आहे. आणि सांगोल्याला खरं तर कॅलिफोर्निया देखील समजलं जातं, कारण या भागामध्ये डाळिंबीसारखं क्षेत्र जे आहे ते अगदी मोठ्या पद्धतीनं किंवा या भागामध्ये मोठ्या पद्धतीनं डाळिंबीची शेती केली जाते. आणि यामुळं जर या सांगोल्यामध्ये बघितलं तर आज जवळजवळ 50-50 लाखाचे बंगले असतील किंवा 20-20 लाखाच्या गाड्या खर्च शेतकऱ्यांच्या दारासमोर उभा केलेलं चित्र या दुष्काळी पट्ट्यामध्ये खर्च बघायला मिळतं. कारण मानदेश म्हटलं की त्या ठिकाणी दुष्काळ हा 5वीला पोचलेला असतो. आणि याच मानदेशाच्या पट्ट्यावरती खऱ्या अर्थानं शेतकरी जो आहे येथील तर आर्थिक जी सुबत्ता आहे तो कशी त्या ठिकाणी साधतोय. आणि याच अनुषंगानं आज आपण हंगेरी गावामध्ये त्या ठिकाणी जे विविध शेतीविषयक असणारे जे काही व्यवसाय आहेत, येथील लोक जे आहेत ते व्यवसायातून कसे पैसे मिळवतात, या व्यवसाय करत असताना शेतीबरोबर अजून जोडधंदे कोणते करतायत, ह्या अनुषंगानं खरं तर मी एका गोट फार्मवरती आलोय आणि सगळी जी सविस्तर माहिती आहे तर त्या शेतकऱ्याकडून घेणार आहे. आणि आता शेतकरी जर बघितलं तर ते माझे चांगले सहकारी मित्र देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर ही माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी आलोय. कारण याच्या माध्यमातून जे उत्पन्न राहतं हे कसं राहतं, काय राहतं, या सगळ्या गोष्टी आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर प्रथमतः मी कॅमेरामनला विनंती करतोय, त्यांनी जो काय गोट फार्म आहे तर त्या ठिकाणी दाखवायचं की कशा पद्धतीची जी काय या ठिकाणी असणारी जी काय शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा बोकड असतील तर ती कशा पद्धतीने आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी दाखवायच्यात. आणि सगळी जी माहिती आहे ती आपण सविस्तर या ठिकाणी घेणार आहे. तर माझ्यासोबत जे शेतकरी आहेत खऱ्या अर्थानं या भागामध्ये त्यांचं नाव देखील या गोट फार्मच्या बाबतीत नावाजलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेणार आहे. दादा, पहिलं तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी अंकुश अंबादास कोळशे, मुक्काम पोस्ट हंगेरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बर, आता ह्या ठिकाणी जो गोट फार्म जे तुम्ही केलेला आहे साधारणपणे हा किती वर्षापासून व्यवसाय करताय तुम्ही? गेली 15 ते 20 वर्ष हा आपला व्यवसाय आहे. बर, हा. यापूर्वी आपण शेळी पालन करत होतो. त्यानंतर इकडे ब्रीड वगैरे दाखवता येईल आपल्याला, कुठलं कुठलं काय काय कसं कसं. हा, बोला बोला बोला. त्यानंतर आपण बोकड पालन आणि बकरी पालन व्यवसाय चालू केलेला आहे. गेली 3 वर्ष आपण हा व्यवसाय सातत्याने करत आहे. आता ह्याच्यात करत असताना व्यवसायामध्ये म्हणजे शेळी पालन करताय, कसं करताय, ह्याच्यामध्ये काय म्हणजे वस्तू, कारण 15-20 वर्ष झालं करताय म्हणतात. आपण 10 ते 15 वर्ष शेळी पालन होतं. आपण शेळ्या पाळून शेळ्यापासून जन्माला येणारी कोकरं मोठी करून विकायचो. पण त्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की स्थानिक बाजारावरून लहान कोकरं 5-6 हजार रुपयानं आणून ती चांगली 2, 2.5, 3 महिने सांभाळून आपल्याला 2 ते 3 हजार रुपये प्रत्येक नागामागं मिळतात. प्रॉफिट मिळतं. त्या हिशोबाने आम्ही माडगाळ असेल, सांगोला, जत या ठिकाणाहून 6-7 हजार रुपयाच्या हिशोबाने बोकड खरेदी करतो आणि ते आणून इथं आपण पालन करतो. आता इथं बोकड किती आहेत साधारणपणे? सध्या आपल्याकडं बोकड 40 नग आहेत आणि बकरी, माडगाळ जातीची बकरी जी आहेत ते 10 ते 11 नग आहेत. आता हे आणून किती दिवस झालेत ह्या बकऱ्यांना? त्यांना आता जवळजवळ 2.5 महिने झालेले आहेत. कुठल्याला? त्याला सगळं पूर्ण लॉटच 2.5 महिन्याचा आहे. ही पण म्हणजे बोकडांसोबत आणलेला आहे? एक बोकडासोबत आणलेलं. बरं, मग आता साधारणपणे हे वजन वगैरे किती आहे ह्याचं, काय साधारणपणे 2.5 महिन्यामध्ये किंवा अंताना वजन किती होते ह्याचं? आणताना वजन याचं होतं 15 किलो पासून ते 17-18 किलो पर्यंत वजन होते खरेदी करताना. बरं, हा हा हा. मग आता साधारणपणे काय वजन येऊ शकते काय काय? सध्या कमीत कमी 28 किलो पासून 32 किलो पर्यंत बोकडांचं वजन आहे आणि बकऱ्यांचं 28 पासून 35 किलो पर्यंत बकऱ्यांचं वजन आहे. म्हणजे साधारणपणे एक 2.5 ते 3 महिन्यामध्ये प्लॉट विकता येतो. हा, प्रत्येक 3 महिन्याला आपण हा प्लॉट विकतो. मग आता शेळ्या सोडून तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळत असताना 2 ते 3 हजार रुपये, मग शेळ्या व्यवसाय केलेला चांगला काही केलेला चांगला? यांना हिंडवाय फिरवावं लागत नाही ना, बंदिस्त मध्ये राहतात एका ठिकाणी. शेळ्यांना रानात फिरावं लागतं आणि सध्या शेळ्या चरण्यासाठी आपल्याकडे जमीन नाही आहे, चारा नाही रानामध्ये, सर्व बागायत क्षेत्र असल्यामुळं त्याच्यामुळे हा बंदिस्त व्यवसाय आपल्याला परवडतोय. हो. बरं, मग आता ह्याच्यामध्ये ह्या बोकड पालाचं वैशिष्ट्य अजून काय सांगता येईल जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांच्या पण हिताचं होईल? काय सांगता येईल ह्या बोकडाचं वैशिष्ट्य? काय नाही, हे आपली देशी ब्रेड आहे. माडगाळ किंवा सांगोला जत या आपल्या भागात म्हणजे मानदेश भागातून जे येणारा हे ब्रेड ओळखू येतं काय? नाही, देशी ओळखूच येते की आपल्याला. बिटल असेल, दुसरं उस्मानाबादी असेल ते. उस्मानाबादी बिटल काय? नाही, पूर्ण देशी आहे. बरं. देशी ब्रेडचं आपण योग्य प्रकारे संगोपन करून त्यांना योग्य चारा खुराक देऊन चांगल्या प्रकारे कशी वाढ होईल याची दक्षता आपण घेतो. आता ह्याच्यामध्ये तुमचं जी व्यवस्थापन राहतं ते सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे
की आता तुम्ही सांगितलं की खरेदी केली 17-18 किलोच्या आसपास किंवा 15 पासून 18 पर्यंत, मग ही सुरुवात केल्यापासून म्हणजे ज्या दिवसापासून आणली त्यापासून जी व्यवस्थापन राहतं ती कसं राहतं, शेड्यूल काय राहतं दिवसभरामध्ये? आपण ज्या वेळेला खरेदी करून आणतो ते 2-3 बाजार आपल्याला खरेदीला जातात. त्यानंतर आपण ह्या कोकरांना पहिल्यांदा सुरुवातीला जनताचं औषध देतो सगळं कोकरांना सर्वांना. त्यांचं जर Deworming करतात थोडक्यात. डेवर्मिंग करून घेतो आपण त्यांचं. आणि त्यानंतर त्यांचं शेलोड चालू होतं. त्यानंतर त्यांना टॉनिक असेल किंवा इतर काय औषधे असतील ते मग देतो. चारा वगैरे कसं असतं म्हणजे सकाळच्या चारा वेळेमध्ये दिवसातून 3 ते 4 वेळा आपण चारा टाकतो त्यांना दिवसातून दिवसात. म्हणजे सकाळच्या वेळेमधलं मग साधारणपणे किती वाजता वगैरे सकाळी उठून ते कामाला लागतं वगैरे कसं असतं ते? सकाळी 1 तासभर वेळ देतो आपण. म्हणजे सकाळी किती वाजता चारा वगैरे टाकता साधारण? सकाळी 9च्या दरम्यान आपण सुरुवातीला पहिला चारा टाकतो. पशुखाद्य त्यांना पशुखाद्य संध्याकाळी एका टायमाला. सकाळी नाही का? सकाळी नाही टाकत. एकच टाइम फक्त. एकच साधारणपणे time किती किलो टाकतात? ही 40 आणि किती आहे ती बकरी किती आहे ती? 10 बकरी 50 50. कोकराचे. यांना साधारण 15 किलो चारा आपण टाकतो. म्हणजे प्रतिनग- पशुखाद्य? हा, पशुखाद्य प्रतिनग 300 ग्रॅम यावं ह्या हिशोबानं. मग त्याच्यात काय काय वापरतात पशुखाद्यात? सोरापेंड, गहू, ज्वारी. बर. हा मला ह्याच्यात माणसं किती जण लागते ते ही काय सगळं? नाही, माणसं नाही, 1 जणच. मी स्वतः बघतोय. मग सकाळी किती वेळ द्यावा लागतंय? सकाळी 1 तासभर वेळ द्यावा लागतो आपल्याला. शेड लुटून स्वच्छ करणं, पाणी स्वच्छ भरणं. पाणी दररोजच्या रोज स्वच्छ भरावं लागतं? दररोज दिवसातून 2 वेळा स्वच्छ पाणी भरतो आपण. बरं 2 ते 3 दिवसातून संध्याकाळी जमलं तर किंवा सकाळच्या वेळेला टॉनिक पाजतो. टॉनिक पण हा, म्हणजे रोज संध्याकाळी? रोज नाही, 3-4 दिवसातनं. एकदा. तर ह्याच्यात मरझार वगैरे काय प्रकार असतो का? मर असते की मर असते, पण आपल्याकडे नाही झालेली नाही आतापर्यंत. 2-4 लॉट मध्ये आपल्याकडे एका दुसऱ्या वगळता मर झालेले नाही. मरच नाहीच मर याच्यामध्ये? नाही आपल्याकडे. बरं बरं बरं. मग आता ह्याच्यामध्ये चारा जी साधारण लागतो किती लागतो साधारणपणे चारा दिवसाला? साधारण एकाला 2 ते 2.5 किलो चारा लागतो सध्या दिवसाला? दिवसाकाठी 2-2.5 कारण किलो इकडे चारा. बघितलं तर दुधाचा व्यवसाय पण मोठा आहे. म्हणजे एका जर्सी गायच्या तुलनेमध्ये ही किती खाऊ शकते किंवा किती जगू शकते? आता या 50 कोकरांना दिवसाकाठी 2 जर्सी गायचा चारा झाला ना, यांचं पूर्णपणे भागतं. मग जर्सीपेक्षा ही परवडते का जर्सी परवडते? नाही, जर्शापेक्षा हा उद्योग चांगला आहे. बरं आणि यांचं जी शिल्लक राहते ती परत आपण काढून जर्शांना टाकतो. बरं बरं बरं. त्याने खाऊन जी शिल्लक राहिलेली वैरण आहे दावणीमध्ये ती काढून आपण जर्शाला टाकतो. त्यांना वापरताय? त्यांना वापरतो. बरं. मग आता ही साधारणपणे प्रत्येक 2-2.5 महिन्याला ही सायकल चालूच असते? चालूच आहे. पहिला लॉट काढला का दुसरा नवीन लॉट आणून या शेड मध्ये टाकणे हा बरं. आपला बिझनेस आहे. मग सकाळ अगदी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास दिला. संध्याकाळी 1 तास वेळ दिला त्याचं पूर्ण नियोजन होतं. बरं. आता ही 50 जी कोकरं तुम्ही खरेदी केलेली ह्याच्यामध्ये 40 बोकडा आणि 10 बकरी, तर ह्याच्यामध्ये 40 जी बोकडा आहे त्यांना साधारणपणे खरेदी करण्याकरता अमाऊंट किती गेली साधारणपणे? 7 ते 7.5 हजाराच्या दरम्यान सर्व बोकडा आणि बकरी 7-28 म्हणजे 2,80,000 रुपयाच्या आसपास त्याची बोकडांची खरेदी आहे. खरेदी. आणि बकऱ्यांची साधारणपणे बकऱ्यांची साधारणपणे 75 ते 80 हजार रुपये पर्यंत बकऱ्याची म्हणजे 7.5 ते 80 म्हणजे 8,000 रुपये खरेदी केली. 8,000 रुपये म्हणजे बकरी हे खरेदी 80,000 आणि ते 2,80,000 280 म्हणजे 360 पर्यंत आपली पूर्ण खरेदी झाली. म्हणजे 50 म्हणजे छोट्या पिल्ल्यांची किंमत होती घेताना तुम्ही म्हणजे 3,60,000 रुपये 50 जनावरांची. मग आता ही जर आता विकायची म्हणजे आपण 2.5 महिन्याच्या नंतर साधारणपणे किती रुपये ह्याच्यात बेनिफिट मिळू शकतो? अजून एक 15 दिवसाच्या वेळेनंतर आपली सरासरी 12,000 रुपये नगाने कोकरं जातात. 12,000 रुपये पर्यंत 50 प्रतिनग. हा 50 बरं. 12, 25, 60, 6 लाख रुपये पर्यंत. म्हणजे साधारणपणे तुम्हाला 2,40,000 रुपये नफा ह्याच्यात मिळतोय. हो. खर्च साधारणपणे किती होऊ शकतो ह्याच्यामध्ये? त्यातून एक 80,000 रुपये आपलं चारा हा आणि खुराकावर खर्च होतो. टॉनिक, औषध, डॉक्टर. 2.5 महिन्यामध्ये? 2.5 ते 3 महिन्यामध्ये. 2.5 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे जर 80,000 रुपये जर आपण धरले तर साधारणपणे तुमचे 4,40,000 रुपये म्हणजे 1,60,000 रुपये तुम्हाला निव्वळ नफा 3 महिन्यामध्ये मिळतोय. म्हणजे 1,60,000 जर आपण नफा त्या ठिकाणी धरला तर सरासरी महिन्याला आपण बघितलं तर 50,000 रुपये प्रमाण पगार पडतोय. पगार पडतो. म्हणजे युवकाने कुठेतरी जाऊन कोणाला चाकरी करण्यापेक्षा हे केलेलं चांगलं. स्वतःचा व्यवसाय असलेला अतिशय चांगला आहे. तर सरासरी या व्यवसायाच्या माध्यमातून 2 ते 3 महिन्याकाठी 50,000 रुपये या ठिकाणी मिळू शकतात. आता ह्याच्यामध्ये प्रति महिना 50,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणजे कुठेतरी जाऊन चाकरी करण्यापेक्षा युवकांसाठी हा खरं तर एक मोठा व्यवसायाचा त्या ठिकाणी सोर्स निर्माण होऊ शकतो. आता या ठिकाणी बघितलं तर जी गोट्याचं स्ट्रक्चर आहे तर ती त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता हे स्ट्रक्चर बघत असताना याच्यामध्ये आपल्याला एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात येईल की अगदी कुठल्याही पद्धतीचं मॉडर्न पद्धतीचं या ठिकाणी संशोधन वापरलेलं नाहीये. मग ह्याच्यामुळं ह्या कोकरांना कुठल्याही पद्धतीची बिमारी आजार होऊ शकतो का?
नाही नाही नाही. आजारी होण्याचा काही संबंध नाही, कारण आपण दिवसातून 2 वेळा हा गोठा स्वच्छ करतो. आता तुम्हाला सध्या घाण दिसत असेल तरी दिवसभराची घाण आहे. आपण 5 वाजता सर्व कोकरं बाजूला काढतो, गोठा सर्व स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून घेतो आणि त्यानंतर कोकरं परत रिटर्न आपण आत सोडतो. आतमध्ये सोडताय म्हणजे ह्याला हिंडवायचा काय संबंध येत नाही, हिंडवायचा म्हणजे काही फिरवायला संबंध आपल्याला नाही. बरं. म्हणजे आता ही बऱ्याच ठिकाणी काय होतं की एक समस्या होती की ह्याला गुंतवणूक मोठी वगैरे असते का काय, हो. म्हणजे असं काय गुंतवणुकीचं काय आहे का याच्यामध्ये काय 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 केलेलं नाही. साध्या पद्धतीने मारलेला आपला शेड आहे आणि पहिला जुना आहे आपण का? पूर्वी जुना शेड आहे. पूर्वी आपण यात कुक्कुटपालनासाठी हा शेड मारलेला होता आणि त्याच शेडमध्ये आपण कडेने जाळी लावून भिंत वगैरे घेतली आणि त्यातच शेळी सोडलेली. असा म्हणजे- मोठा खर्च करावा किंवा भरपूर मोठा शेड असावा, पेस असावा असं काहीही नाही. सध्या आपलं 30 बाय 25च्या शेडमध्ये व्यवस्थित 50 कोकरं किंवा अजूनही 50-100 कोकरं व्यवस्थित राहू अजून 50 शकतात. याच्यामध्ये बसू शकते ते. आणि आपला शेड असताना इकडं झाकलेला एक 25 फूट आहे आणि 10 फूट जो आहे तो शेड रिकामा आहे. पलीकडे आपल्याला कॅमेरामॅनला दिसत विनंती आहे की सगळा शेड हा. असा दाखवा पूर्ण टोटली फिरवून. हा जे रिकामा शेड आहे ह्या शेडचा एक फायदा होतो की थंडीच्या दिवसामध्ये ज्या वेळेला खूप थंडी असते त्यावेळी इकडली कोकरं सगळी जाऊन तिकडं उन्हामध्ये सकाळी दिवसा म्हणजे बसतात. त्या बाजूला जी मोकळी बाजू आहे त्या बाजूला दिवसा बसतात. शेडच्या बाहेरची हा, बाजू. आणि पेस भरपूर मिळतो. पावसामध्ये बाहेर बसलेली कोकरं आतमध्ये येतात. त्याच्यामुळे हे शेड दोन्ही प्रकारचा आपण बनवलेला आहे. बर. मग आता ही जी व्यवसाय आहे हांगेरग्यामध्ये खरं तर बघितलं तर तुमच्या नावाची चर्चा आहे किंवा बऱ्यापैकी व्यवसाय तुमचा या ठिकाणी करता. मग अशा पद्धतीची बोकडाची काय तर संख्या अजून असं कोण करते का गावामध्ये हो काय? हो आहे. गावामध्ये सध्या मी केल्यानंतर बऱ्याच तरुणांनी बघून ह्या क्षेत्रामध्ये उतरलेले, ज्या लोकांना नोकरी नाही त्यांनी असं मोकळं फिरण्यापेक्षा जर हा उद्योग बिझनेस म्हणून केला तर यामध्ये चांगले पैसे मिळू शकतात. लोकांचे 15-20 हजार रुपये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करण्यापेक्षा आणि 5-4 हजार रुपये महिन्याला सगळा खर्च बघून उरण्यापेक्षा आपण आपल्या घरी सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास वेळ देऊन प्रति महिना 50 ते 60 हजार रुपये. आज आपण 50 कोकराच केले तरी आपल्याला 50 हजार रुपये मिळतात. जर तुम्ही 100-150 कोकरांच केलं तर महिना 1 लाख रुपयेपर्यंत तुम्ही पैसे कमवू शकता. आणि हा फार असा मोठा काही नुकसानीचा बिझनेस नाही. एका दुसरं कोकरू मेलं तरी 5-7 हजार रुपये मध्ये आपलं भागतं. छोटा लॉस होतो. हा, जर्सी गाय आपल्याकडे आहे. जर्सी गाय जर एखादी मेली तर 1 लाख ते 1,20,000 पर्यंत आपला लॉस होतो. तेवढ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर हे लॉस होण्यासारखा बिझनेस नाही. आणि जे तरुण मोकळं नोकरी नाही म्हणून जे फिरतात त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी हा बिझनेस म्हणून करावा. आणि असं काय दिवसभर खूप 24 तास वेळ द्यावा लागत नाही. सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास आपण यांना वेळ द्यायचा आहे. तास. बरं, आता ह्याचं विक्रीचं काय प्रोसेस कशी राहते? ही विक्रीची आता सगळं झाली आपली चर्चा झाली किंवा काय झाली तर ह्याच्यामध्ये विक्रीची मूळ उद्देश राहतो की ही विक्री करताना त्याला व्यापारी वगैरे ही सिस्टीम काय राहते? सध्या आपल्याकडं हॉटेलवाले येऊन आपल्याकडं जिवंत बोकडं किलोवर किंवा आपण माटग्याला सांगोला या ठिकाणी मोठी बोकडं नेऊन नगावर विकतो. विकण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याला जर आता डायरेक्ट इथं व्यापाऱ्यांना वगैरे द्यायचं म्हणलं तर आपल्याला देता येते का डायरेक्ट? हो हो देतात. जर कोणाला घ्यायची असेल देशी प्रकारचे प्युअर आणि चांगल्या ब्रेडचे चांगली काय अडचण नाही. चवीला चांगली असणारी देशी बोकडा आहे. ज्यांना कोणाला जर पाहिजे असेल तर असं आपण या ठिकाणी 450 रुपये प्रति किलो जिवंत बोकड त्यांना देऊ शकतो. 450 रुपये किलो प्रमाणे वजन करून कसं आहे असं? वजन करून. बरं, इथं आलं तर साधारणपणे आता कसा आहे हा जो व्हिडिओ जो चाललेला आहे आपला हा काय फक्त सांगोल्यात असेल किंवा गावात असेल असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये हा व्हिडिओ जातोय. आणि हा व्हिडिओ जात असताना खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या भागामध्ये व्यापारी असतील, शेतकरी असतील बघतील. त्या निमित्तानं त्या ठिकाणी व्यापारी सुद्धा तुम्हाला फोन करतील. तर ते व्यापाऱ्यांनी फोन केला तर तुम्हाला साधारणपणे क्वांटिटी वगैरे किती देऊ शकता? म्हणजे तुमच्या एका गोट्यासोबत अजून जे युवक आहेत तर साधारणपणे किती देऊ शकता? आपण या ठिकाणी एका वेळेला 100 ते 200 बोकडापर्यंत 2-4 शेडचं नियोजन करून आपण देऊ शकतो. व्यापाऱ्यांना देऊ शकतो. व्यापाऱ्यांना देऊ शकतो. बरं, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माहितीसाठी आधी जर कोणाला पाहिजे असेल लोकांना तर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही देऊ शकता का? हो हो देऊ शकतो. नंबर सांगा तुमचा. माझा नंबर आहे 9561154885. बरं, मग ह्याच्या माध्यमातून जर कोणाला काय वाटलं किंवा व्यापाऱ्यांना जर वाटलं तर माहिती तुमच्या संदर्भात घेऊ शकतात. हो 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 ते आपल्याला कॉल करू शकतात. तर मंडळी, आता मी ज्या पद्धतीनं तुम्हाला दाखवला तर ह्या शेडची वस्तुस्थिती तुम्ही बघू शकताय किंवा यामध्ये असणारे जी काही बोकडं आहेत किंवा जी काही बकरी आहेत तर साधारणपणे 50 जनावरांचा हा शेड आहे. आणि याच्यामध्ये सगळं व्यवस्थापन जे राहतं, कशा पद्धतीचं राहतं, काय राहतं, या सगळ्या गोष्टी आपण इथं जाणून घेतलेल्या आहेत. अर्थाने शेतकऱ्यांसाठी सुटलेला आहे किंवा व्यापाऱ्यांसाठी सुटलेला आहे, कारण 450 रुपये किलो
प्रमाणे डायरेक्ट कच्चं बोकड म्हणजे आहे असं वजन करून त्या ठिकाणी त्यांना घेता सुद्धा येणार आहे. त्यासाठी निश्चितपणे तुम्हाला नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही जी काही चर्चा असेल तर तुमची त्या ठिकाणी करू शकताय, कारण गावामध्ये अशा पद्धतीचे मोठे फार्म या ठिकाणी आहेत. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला अजून जर काही बोकड लागणार असतील किंवा बकरी लागणार असतील तर त्यासाठी देखील तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधून खऱ्या अर्थानं या भागामध्ये एक वरदान म्हणावं लागेल अशी परिस्थिती या सांगोल्यातील या खरं तर माळा रानावरती झालेली आहे. तर निश्चितपणानं आपण शेतकऱ्यांसाठी असेल किंवा प्रेक्षकांसाठी अशा पद्धतीच्या नवनवीन घडामोडी निश्चितपणानं लोकसंवाद मराठीच्या पेजवरती आपण दाखवणार आहे. तर पूर्वी आपण या ठिकाणीच थांबतोय मंडळी. धन्यवाद.